श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार जो आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असणार आहे. अगदी श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आणि माता लक्ष्मीचा अगदी आवडता महिना मानला जातो. तसेच दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत या महिन्यामध्ये केलं जातं. या महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेला देखील आहे. असं म्हटलं जातं की दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यातील देवी लक्ष्मीचं व्रत करतो तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सदैव सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य ही माता लक्ष्मी त्या व्यक्तीला प्रदान करत असते. तर ज्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरामधील दारिद्र्य, गरिबी, अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाते. आणि म्हणूनच बघा, माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीच्या व्रतासोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये कधीही धन, धान्य, समृद्धी, पैसा हा कमी पडणार नाही. तर पहा, सुपारीचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. एक सुपारी ही आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे. ही सुपारी जर आपण अशा ठिकाणी ठेवली तर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल, लक्ष्मी प्राप्ती होईल, कठीण इच्छा आपली लगेच पूर्ण होईल, आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला अतिशय महत्त्व दिलं जातं. अगदी पानांसोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते. गणपती बाप्पांना देखील सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि आपण जेव्हा कोणत्या पूजा करतो त्यावेळेस गणपती आणि गौरी यांचं प्रतीक मानून सुपारी हे ठेवत असतो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा आवश्यक केला जातो. तसेच गुरुवार हा दिवस जो आहे तर आपल्याला माहीतच आहे, भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर बृहस्पती देव यांना देखील समर्पित आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या धनामध्ये वाढ होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. हा उपाय केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा आपली प्रगती ही होत असते. तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आणि पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, तसेच तुम्हाला काही उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या घरावर किंवा तुमच्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे, जो उपाय आहे ना तो हा कर्जातून मुक्त होण्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तुमचं कितीही करोडोचं कर्ज असू द्या, ते कर्ज दूर करण्यासाठी योग्य ते मार्ग तुम्हाला उपलब्ध होतील. तसेच तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला आणि त्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे. सुपारी घेताना अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहे किंवा कुठे किडलेली आहे, खराब झालेली आहे अशी सुपारी घेऊ नका. तुम्हाला एक नवीन सुपारी घ्यायची आहे आणि चांगली सुपारी घ्यायची आहे. हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. देवघरातील देवपूजा वगैरे सर्व करून झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती तिथे लावायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला तुम्हाला बसायचा आहे.
आसन टाकून बसायचं आहे. बिना आसनाचं तुम्हाला बसायचं नाही. कोणताही उपाय करताना, पूजा करताना तुम्हाला बिना आसन टाकता करायचे नाही. तर आसन टाकून बसायचं आहे. एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे आणि 11 पळी दुधाच्या तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे आणि 11 पळी स्वच्छ पाणी त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे. अशा पद्धतीने हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ती सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही प्लेट घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. त्या सुपारीला हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, दाखवायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या जीवनातील जे काही दुःख, अडचणी, संकट आहेत तर ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे आहे. ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला तशीच पुढच्या गुरुवारपर्यंत ठेवायची आहे. रोज 7 दिवस तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे. रोज सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची पूजा करताना त्या सुपारीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि दररोज तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती सुपारीला ओवाळून घ्यायची आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि श्री सुक्त आणि गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर पहा 7 दिवस ही पूजा तुमची करून झाल्यानंतर पुढच्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पूजा करून झाली की लगेच तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये ही एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि ते अखंड तांदूळ जे होते त्यातले 21 अखंड तांदळाचे दाणे हे त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत. ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती तुम्हाला बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. या सुपारीमध्ये धन आकर्षित करण्याची एक दैवी शक्ती असते. जेव्हा अशी सुपारी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या तिजोरीकडे लक्ष्मी आकर्षित होते. सुपारी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये सारखी हात लावायची नाही, एकाच साईडला कायमची तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तर तुमचा एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल तर त्याच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही सुपारी ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय अवश्य करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.